स्वागत आहे तुमचं नवीन भारतामध्ये, ज्या भारतात भगतसिंग यांचे बॅनर्स पोलिसांच्या समोर खुलेआम फाडले जातात। आज याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, माझं नाव गणेश पाटील आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। केरला एक असं राज्य ज्या राज्यामध्ये सर्वाधिक सुशिक्षित लोक राहतात, ज्याचा लिटरसी रेट खूप चांगला आहे असं म्हटलं जातं। त्या राज्यामध्ये भगतसिंग यांचे बॅनर्स फाडले जातात। कोण भगतसिंग? ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःचा जीव दिला। त्यांनी फाशीच्या फंद्याला हार समजून आपल्या गळ्यामध्ये टाकून घेतलं। त्या भगतसिंगांचे बॅनर्स या स्वतंत्र भारतामध्ये खुलेआम पोलिसांच्या समोर फाडले जातात। आणि आता या विषयावर डाव्या बाजूचे इन्फ्लुएन्सर मीडियावाले एक शब्द बोलणार नाही, कारण ही घटना घडली केरला या राज्यामध्ये, आणि या राज्यामध्ये कोणाचं सरकार आहे ते सांगण्याची मला गरज नाही। ज्या भगतसिंगांची फाशी थांबवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला नाही, ज्यांच्या पूर्वजांनी केला नाही, त्या लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? म्हणजे भारत स्वतंत्र झाला आहे, पण या स्वतंत्र भारतामध्ये या भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या महापुरुषांनी, ज्या वीरांनी बलिदान दिलं, त्यांचे बॅनर्स हे खुलेआम फाडले जातात। आणि आता याच्यावर कोणी काहीच बोलणार नाही, गपगुडून शांत बसतील। आणि खऱ्या अर्थानं इथंच आपण एक भारतीय म्हणून हारतो। विचार करा, त्या भगतसिंगांना काय वाटत असेल की मी या लोकांसाठी जीव दिला वयाच्या 23व्या वर्षी। ते फाशीवर चढून गेले, त्यांची फाशी देऊन त्यांना मारण्यात आलं, आणि आज त्यांच्याच या भारतामध्ये त्यांचे बॅनर्स खुलेआम फाडले जात आहेत। काय बोलावं अजून आपण या विषयावर, मला ते कळत नाहीयेत। असं तुमचं या सर्व विषयावर काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।